चूक झालेली आहे लाडक्या बहिणींनो, ही चूक झाली तर तुम्हाला कधीच मिळणार नाही 1,500 रुपये। नमस्कार, माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना सामाजिक आणि आर्थिक सबल करण्यासाठी केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक क्रांतीवर उपक्रम आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरम्यान आर्थिक सहाय्य देण्यात आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यास मदत होत आहे। मात्र आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थी महिलांना ई-KYC पडताळणी पूर्ण करणे निवार्थ करण्यात आले आहे। यामुळे अनेक महिलांना या प्रक्रियेबाबत गोंधळ निर्माण झालेला आहे, परंतु ही प्रक्रिया इतकी सोपी आहे की तुम्ही घर बसल्या केवळ 3 मिनिटात पूर्ण करू शकतात। आणि व्हिडिओ पूर्ण बघण्या अगोदर एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। ई-KYC अनिवार्य करण्यामागे उद्देश शासनाने योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि खऱ्या लाभार्थी आर्थिक सहाय्य पोहोचवण्यासाठी ही पडताळणी अनिवार्य केली आहे, ज्यामुळे अपघात ई-KYC पूर्ण केलेली नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार थांबू शकतो। यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। डिजिटल तंत्राद्वारे माध्यमातून ही पडताळणी केलेल्या वेळेचे बचत होणे आणि कोणत्याही प्रकारची फसवणूक असतो। ई-KYC करण्यापूर्वीची तयारी ऑनलाईन पडताळणी सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्र असणे आवश्यक आहे। सर्वप्रथम लाभार्थी महिलांचे आधार क्रमांक आणि त्यांना जोडलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे, कारण OTP मोबाईलवर येईल। अविवाहित महिलांना वडिलांचा आणि विवाहित महिलांना पतीचा आधार क्रमांक व त्यांचा मोबाईल नंबर तयार ठेवावा लागेल। या माहितीविषयी प्रक्रिया पूर्ण होणार नाही, त्यामुळे कागदपत्र आधीच तयार ठेवावी लागणार आहे। ई-KYC सोपी पद्धत करण्याची प्रक्रिया ई-KYC प्रक्रिया अत्यंत सोपी आहे। सर्वप्रथम स्मार्टफोनमधील गुगल क्रोम वेबसाईट ब्राउझरमध्ये www.लाडकीबहीण माझी गव्हर्नमेंट ही वेबसाईट उघडा। होमपेजवर दिसणारी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे। या पर्यायावर क्लिक करा। आता लाभार्थी महिलांचा 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड अचूक भरा। ही समस्या माहिती आहे या चौकटीवर टिक करून OTP पाठवणार बटन क्लिक करा व तुमचा आधार लिंक मोबाईल नंबरसह आणि अंकी OTP येईल तो टाकून सबमिट करा। पुढील पानावर अविवाहित असलेल्या वडिलांचा किंवा विवाहित असलेल्या पतीचा आधार क्रमांक भरा। पुन्हा कॅप्चर कोड वरून OTP प्रक्रिया पूर्ण करा। यानंतर उघडणाऱ्या फॉर्ममध्ये तुमचं नाव स्वतःच दिसेल। आता या तुमच्या जात प्रवाही योग्य निवडा आणि 2 प्रश्नाची उत्तरे होय किंवा नाही मध्ये या अंतिम चौकटीत टिक करून सबमिट करा व क्लिक केल्यावर हिरव्या रंगाची यशस्वी संदेश दिसेल। महत्त्वाची सूचना ई-KYC करताना काही गोष्टी काळजी घेणे आवश्यक आहे। वेबसाईट जास्त लोड असलेल्या OTP येण्यास विलंब होऊ शकतो, त्यामुळे पहाटेच वेळी प्रयत्न करणे अधिक चांगले। आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड अत्यंत काळजीपूर्वक भरावे। ज्या व्यक्तीचा आधार क्रमांक वापरत आहात त्यांना मोबाईल फोन जवळ ठेवा। कोणतीही प्रकारची तांत्रिक अडचणीसाठी अधिकृत हेल्पलाईन संपर्क साधू शकता। आणि आता ही सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे, या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे। ई-KYC ही एक सोपी पण अनिवार्य प्रक्रिया असल्याने लवकरात लवकर पूर्ण करा। योजनेचा अखंड लाभ घ्या। ही माहिती तुमच्या ओळखीच्या इतर पात्र महिलांना नक्की शेअर करावी। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरता आपला व्हिडिओ कोणतेच न अडचण येता तुमच्याकडे येईल। माझा व्हिडिओ सर्वांना शेअर करा। आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओ टाकत असतो आपल्या YouTube चॅनलवर, म्हणजेच PM मराठी।